आपला विजय झालेला आहे, काय भावना आहे? नाही, हा विजय खरं तर माझा नसून हा सर्व कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा विजय आहे. कारण की मी फक्त 7-8 दिवसच प्रचारामध्ये होतो आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली होती. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या शिवसेना पक्षाच्या, अगदी माझा पोलादपूर असेल, महाड असेल, माणगाव असेल, आपण पाहिला असेल तर प्रचंड मेहनत सर्व कार्यकर्ते, त्याबद्दल हा कार्यकर्त्यांचा विजय आणि माझ्या नागरिकांचा विजय. नगरपालिका निवडणुकीमध्ये एक राडा झाला होता, त्या प्रकरणी तुम्हाला दोषी आरोपी करण्यात आलं होतं, नंतर बरंच प्रकरण गाजलं होतं, तरी देखील तुम्ही विजय झालेला आहे, काय? नाही, नगरपालिकेचा जो विषय होता, नगरपालिकेचा गुलाल लावला नव्हता आणि आमच्या नगराध्यक्षांनी पण ठरवलं होतं की जेव्हा विकास गोगावले निवडून येतील आणि सर्व शिवसेनेची सीटा येतील त्यावेळेलाच आम्ही गुलाल लावणार. म्हणून आज नगरपालिकेच्या नगराध्यक्षाचा पण गुलाल आणि शिवसेनेच्या 5 जिल्हा परिषद सदस्य निवडून महाड तालुक्यातल्या आणि 10 पैकी 9 पंचायत समिती सदस्य रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्यात. म्हणून फक्त इथं एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे भरत शेठ गोगावले. मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेस असे एकदम छाती टोक सांगत होते ते म्हणजे विरोधक तुमचे, त्या संदर्भात त्या व्यक्तीबद्दल काय सांगा? नाही, चोरांविषयी मी काय बोलणार, आम्ही चोरांविषयी बोलत नाही आणि जे बाडगे आहेत त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही. टीका करणारे भुंकत असतात, आम्ही कार्यकर्ते काम करतोय. म्हणून विकास गोगावलेला चॅनल देणारा अजून त्याला 10 जन्म घ्यायचे आहेत. आमचा फक्त एकच कार्यकर्ता, तो पण सक्षम आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक मारलेली आहे. निलेश टाटेने जवळपास 1500 मतांनी ती सीट रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आणली. विकास शेठ, आमदार प्रवीण दरेकरांनी देखील या मतदारसंघामध्ये येऊन 15 दिवस तळ ठोकला होता, याकडे कसं बघताय? नाही, प्रवीण भाऊंना माझ्या शुभेच्छा आहेत आणि प्रवीण भाऊ हे आमचे नेहमी मार्गदर्शन राहिलेले आहेत आणि भाऊंनी खरं तर शिवसेने पक्षासोबत आणि आताही देखील अजून बघितलेलं आणि माझा इतिहास हा कधीच खोटा ठरू शकत नाही. माझा रायगड जिल्ह्यात जरी मी छोटा कार्यकर्ता असलो तरी मी बोललेलो आहे बाळासाहेबांचा, शिंदेसाहेबांचा पाईक आणि शिवसैनिक आहे. मी बोललेलो आहे शेतकरी कामगार पक्षाने त्यावेळी जयंतभाईंनी चुकी केली, जयंतभाई संपून गेले. शिवसेनेसोबत गद्दारी करून लोकसभा लढून घेतली, आता शिवसेना डॅमेज करायचं काम केलं. परंतु शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, आदरणीय शिंदेसाहेबांची. आम्ही लढणारे कार्यकर्ते आहेत. आज परिस्थिती BJPची त्यांनी ती करून दाखवली आणि म्हणून आज BJPची ती अवस्था ही केवळ झालेली आहे, ती सुनील तटकरे मुळे झालेली आहे. झेडपीमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण होईल का जिल्हाध्यक्ष? नाही, मी अध्यक्ष बिध्यक्ष पदाचा काही नाही. जे आदरणीय पक्ष नेतृत्व शिंदेसाहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि भरत शेठ जे ठरवतील त्या मताशी मी सहमत असतो. जिल्हा परिषदेसाठी भाजपबरोबर आपली युती होऊ शकते? नाही, भाजपसोबत युती व्हावी ही आमची पहिल्यापासूनच इच्छा आहे, आताही आमची इच्छा आहे. आम्ही काय नाही कुठंच बोलत. भाजप, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन्ही भाऊ आहेत आणि त्या भावांमध्ये कधी भांडण होतं का ह्या आम्ही सर्व या ठिकाणी बघत असतो. आम्ही नगरपालिकेला पण विनंती केली. नगरपालिकेला काय झालं, त्यांनी सांगितलं 5 सीट आणि उपनगराध्यक्ष देतो. आम्ही पण तेच सांगितलं होतं 5 सीट उपनगराध्यक्ष देतो, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना तिथेही फसवलं आणि इथेही फसवलं. म्हणून युती केली तर उत्तमच आहे. आता काय, लोकसभेची तयारी करा 2029ची, एवढीच संदेश, बाकी काय नाही.